कर्नाटक यमटा कामगारांचे गेल्या 4 वर्षांपासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन आणि त्यांची सहयोगी बरांज कोल माइन्स हे शोषण करत असून वेतन वाढीच्या निव्वळ भूलथापा देत आहेत। मात्र अजूनही कोल वेतनात एकही रुपयांची वाढ केली नाही। त्यामुळे कामगारांच्या मागण्या घेऊन 3 ऑक्टोबर पासून केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून खाण बंद करण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आलाय। कर्नाटक यमटा खाण कामगारांना वेज बोर्ड लागू करण्यात यावा, कामगारांना सेफ्टी शूज, रेस शेल्टर, सेफ्टी गॉगल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलांसाठी स्कूल बस, 24 तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस, घर किराया या इतर मागण्यांसाठी गेल्या 4 वर्षांपासून कामगार लढा देत आहेत। मात्र यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही। या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून केपीसीएल कंपनीच्या विरोधात आम्ही सर्व खाण कामगार कुटुंबासह खाण क्षेत्रामध्ये काम बंद आंदोलन करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या पत्र परिषदेला अरविंद देवगडे, विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडा, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते, अशोक ठेंगणे, विलास ताजण्यासह कामगार उपस्थित होते।